रमाभाऊचं लग्न आणि देव मामलेदारवर दीपक भाऊ नुसता राडा. जय श्रीराम. मी तुमचा लाडका तेजस तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. ज्या प्रकारे आपली घरच्यांसोबत डील झाली होती, घरच्यांनी कांद्याचं भरून ठेवले होते पण ते आपल्याला घेऊन जायचे होते मार्केटला. मग काय सकाळी सकाळी झोप मोडून आपण निघालो होतो मार्केटला आणि आपण चाललो होतो आबोना मार्केटला. रस्त्यात आपल्याला शाळेतला एक छोटू भेटला, त्याला त्याच्या शाळेत सोडून दिलं आणि मी कधी अभ्यास न करणार त्याला सांगतोय अभ्यास करत जाय असं. कळवणमध्ये घुसताच आपल्याला चांगला रस्ता लागून गेला नाही का, नाही तर आधी रस्त्यात खड्डे आहे का खड्ड्यात रस्ते तेच समजायला मार्ग नव्हता. थोडं पुढे येतं आपल्याला भरपूर रेल्वे लागून गेल्या. म्हटलं आज रेल्वे शांत वाटतं, नाही तर आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये बघून घ्या रेल्वे कसं राडा करतात ते. भरपूर रेल्वे पार करत आपण पोहोचलो होतो मार्केटला आणि मार्केट तर खचाखच भरलेलं होतं. मार्केटचा अंदाज पाहता विचार केला, म्हटलं कमीत कमी 2-4 कोटीचा माल आहे हा. पुरी नो नात करते का, शेतकरी ब्रँडच. मार्केट चालू होतं 10 वाजता आणि तुमचा भाऊ पोहोचला होता 7:30 वाजता. इतकं बोर होत होतं काय सांगू आता. मार्केटमध्ये बसून बसून लागली होती भूक, मग काय गेलो होतो नाश्ता करायला आणि गौरव भाऊची आपल्याला डायरेक्ट वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. आपल्या कांद्यांचा निलाव तर झाला होता, म्हटलं आता फास्टमध्ये भरून घेऊ आणि निघू मग घराकडे. निलाव करून तसंच निघणार होतो आपण घराकडे, तेवढं आठवलं म्हटलं काटा बी करावा लागेल तेव्हा पैसे भेटतील आपल्याला. वजन करायला आलो होतो, काका म्हणे तू खाली उतर म्हणे तुझं वजन जास्त आहे. म्हटलं काय इज्जत घालताय. काटा करून पैसे घेऊन आपण निघालो होतो घराकडे, तेवढ्याच घरून फोन आला म्हणे येताना खाद्य घेऊन ये, कळवणला भारी खाद्य भेटतं असं. मग काय तुमच्या भाऊला फोन आला आणि तुमच्या भाऊने ते काम केलं नाही असं कधी झालं होतं का. खाद्याच्या दुकानावर पोहोचलो होतो, म्हटलं आता एवढं खाद्य आहे कोणतं टाकायचं नेमकं. तिथं ते भाऊ होते, त्यांनी खाद्य आणलं होतं आणि खाद्याचं नाव बघून घ्या, मला आज समजलं की माझ्या नावाचं पण खाद्य आहे असं. खाद्य घेऊन आपण निघालो होतो घराकडे. तसं इंधनची गरज तर आपल्याला आहे, पण सरपंचाला टाकून घेतलं आणि निघालो होतो मग घराकडे. रात्री आपण पोहोचलो होतो बाबाजला, म्हणजे आपल्या रमाभाऊच्या हळदीला. मग आता माझ्या व्हॉइस ओव्हरची तर काही गरज नाही.